आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। जानू, जानू डोळे उघड। जयंत तू काच घाबरत होतीस? थँक्यू जयंत। जानवी, जयंतचा आतला आवाज त्यालाच व्यक्त करण्याची मुभा दे। तुम्हा दोघांच्यात माझी काही गरज नाही। जयंतला प्रॉमिस कर की तू त्याच्याकडून फक्त प्रेमाने वागण्याची नाही तर खरं वागण्याची अपेक्षा करशील। हो जयंत, मी तुला वचन देते, तू जसा आहेस, तू जसा माझ्याशी प्रेमाने वागतोस तसंच तू माझ्याशी खरं वागावंस, एवढीच माझी अपेक्षा आहे। तू जसा आहेस तसं मी तुला स्वीकारायला तयार आहे जयंत। तुम्ही इथे काय सिद्धू, आजी सिद्धू, अगं आई ऐक कोण आहे त्या बाई कोण आहे त्या बाई माझ्या रूम मध्ये कशा आल्या सिद्धू काय काय म्हणालास तू? पुन्हा एकदा बोल। अगं आजी कोण आहे त्या बाई प्लीज सांग ना। म्हणजे तुला काही आठवत नाही? तुला ओळखत नाही? कोण या बाई? सिद्धू, हा तुझा प्रश्न नाहीये। अरे तर गाडे पाटील घराण्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे। बाय 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 बाय, खरंच माझे कान केव्हाचे आसुसले होते सिद्धू तुझ्या तोंडातून हे शब्द ऐकण्यासाठी। खरं ना, तुझ्या डोक्यात यापूर्वीच फ्लॉवर पॉट मारायला पाहिजे होता। अरे काय रे, हे असं बघत काय बसलाय? चला 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 खाली चला, ह्याला विश्रांती घेऊ दे। पण तुला काही आठवत कसं नाहीये? स्मरणशक्ती गेली का काय त्याची? अरे मी कोण आहे ते तरी आठवतंय का तुला? हो पप्पा हे सगळं आहे ना आजीने सिद्धूच्या डोक्यावर मारलं त्याच्यामुळे झालं हे। ए तू गप्पा बैस आणि चल खाली। आपण सगळे आठवतोय ना त्याला, हे पुरेसं आहे। चला खाली चला चला खाली। त्याला त्याच्या आई बरोबर थांबू दे। आणि त्याचं काय ना, तो तुला ओळखत सुद्धा नाही। मग अशा प्रसंगात तू मध्ये मध्ये कशासाठी इथं तडमडायला लागलीयस? चल खाली। अहो पण सांगितलं ना, त्याला आठवत सुद्धा नाहीस तू। चल आमच्या बरोबर चल। सिद्धू, अरे काय होतंय तुला? तुला खूप त्रास होतोय का रे? आई आपण पण खाली जाऊया ना। नको सिद्धू, तुला आरामाची गरज आहे। तू पड जरा वेळ, झोप। बघितलंस, तुझ्या
तुझ्या पायगुणाचा परिणाम. माझ्या नातवाची स्मरणशक्ती गेली. अगं ज्याच्याशी तुझं लग्न ठरलं होतं तो तुझा पहिला नवरा आपल्या जीवानीशी गेला. आणि आता माझ्या नातवाचा मेंदू निकामी केला तू. कुठल्या मुहूर्तावर जन्माला आलीस कोणाच ठाऊक. लक्षणे आता नाही. आता नाही. माझ्या सिद्धूला तू आठवतच नाहीस. तुला या घरात थांबायचा अधिकार नाही. समजलं? अगं पण आजी ती सिद्धूची लग्नाची बायको आहे. आजी आजी प्लीज असं करू नका. प्लीज मला 2 मिनिटं सिद्धिराजशी बोलू दे. असं नका करू. अवलक्षणे काय ग. एवढं होऊन सुद्धा तुला इथं थांबावंसं वाटतंय. कुठून एवढी हिंमत आली ग तुला. आणि एक लक्षात ठेव, माझ्या या घरातच नव्हे माझ्या सिद्धूच्या आयुष्यात सुद्धा मी तुला थांबू द्यायची नाही. चल चाल, नजरेसमोरून चालती हो. अगं तुझी सावली या घरावरच काय पण माझ्या सिद्धूवर सुद्धा पडता कामा नये. चल चालते हो. आजी असं नको करूस बाळ. हरीश पटकन सांग बघू कसली अट, काय झालंय. बोल ना बाबा. हरीश तू सांगणार आहेस की नाही? हरीश अरे बोल ना. सिंचना अगं बाळा. बाजूला व्हा. अगं सावकाश. काय तिच्या वागण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस बाळा. अगं खूप दिवसांनी आली आहे ना, थोडं अवघडल्यासारखं वाटत असेल तिला. त्या गडबडीत जरा तू सांभाळून घे. मनाला लावून घेऊ नकोस. आई खूप दिवसांनी घरी आली आहे याचाच तर आनंद वाटत होता मला. अगं वाटत होता म्हणजे ती आल्याचा आनंद वाटतोच आहे ना आपल्याला. तू नको असा चेहरा पाडूस. हस बघू. आपल्याला व्यंकी काय सांगून गेले, काही झालं तरी घर हसरं ठेवायचंय की नाही. अशी उदास राहू नकोस बघ. हस बघू. पुरेसा तमाशाही झालाय आता. अहो आपल्या सुनबाई रुसल्या की गाल फुगवून बसतात हो. नाही गाल फुगले तरी गोडच दिसता बरं तुम्ही. आई तू नको बाई उदास हो. कसं होतं बघ मला. अगं लहान आहे ना ती. आणि हे बघ ती आणि हरीश यांच्यामध्ये जे काही कोड असेल ते सुटलं ना की पुन्हा ती पूर्वीसारखी वागेल बघ. असा विश्वास आहे. सिंचना घरी परत आली हे खूप छान झालं. त्या दिवशीची सांगता एका ताटातुटीनं झाली होती, पण आज एक आशेचा किरण दिसतोय. लक्ष्मी मी आरतीला फोन करून सांगतो सिंचना घरी परत आली येते. व्यंकीला जेव्हा हे कळेल ना तेव्हा त्याला खूप आनंद होईल. हो ये बाळ. लक्ष्मी निवास